हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच आज मी स्वयंपाकाला जे आहे ना तर ते सुरुवात केलेली आहे। तर हा व्हिडिओ जो आहे ना तर तो गणेश चतुर्थीच्या दिवशीचा आहे आणि गणेश चतुर्थी होती तर त्याच्यामुळे जीविकाला सुद्धा स्कूलला जे आहे ना तर ते सुट्टीच होती। तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज काही टिफिनची घाई गडबड नाहीये, निवांत जे आहे तर ते आपण आपलं जे काम आहे तर ते करायला घेऊयात। तर आदल्या दिवशी जे आहे ना तर ते हरतालिका होती आणि मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडवायचा होता। ज्यावेळेस मग गणपती बाप्पा विराजमान होतील तर त्यावेळेसच आपण उपवास सोडायचा असतो। तर त्यामुळे मग असं ठरवलेलं होतं की सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक जो आहे तो बनवून घ्यायचा आणि त्यानंतर बाप्पांना निवेद दाखवला की मग आपण सुद्धा जे आहे तर ते उपवास सोडवायला तयार होतो। पण आता कसं झालं, जे आदल्या दिवशी ठरवलं होतं त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी काही झालंच नाही। म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळी तयारी करायची आहे असं ठरवलं, पण तसं काही शक्य झालं नाही। आता ते कशामुळे शक्य झालं नाही ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी सकाळीच मग आता इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागले। तर सगळ्यात आधी येत नाही इथे पावट्याची जी भाजी असते ना तर ती करायला घेतलेली आहे। तर आता रस्सा भाजी तर काही मी बनवणार नव्हते, फक्त आपला पावटा जो असतो तो मसाल्यात फ्राय करून घ्यायचा। जास्त पाणी वगैरे त्यामध्ये ठेवायचं नाही आणि चपाती सोबत अशी भाजी जी आहे ना तर ती खायला फारच छान लागते आणि आमच्या इथे सगळ्यांनाच तशी भाजी खायला आवडते, म्हणून मग तशाच पद्धतीने पावट्याची जी भाजी असते तर इथे मी बनवायला घेतलेली आहे। आणि जीविकाला स्कूलला सुट्टी होती त्याच्यामुळे ती सुद्धा अजून झोपलेलीच होती। तर मग म्हटलं चला तोपर्यंत आपली जेवढी कामं आवरतील तेवढी आवरून घेऊयात, कारण की सुट्टीचा दिवस असला की मग ती थोडीशी लेटच उठते आणि मी सुद्धा तिला जास्त घाई करत नाही लवकर उठण्याची, कारण की इतर दिवशी कसं स्कूल वगैरे असलं की मग मुलांना आपल्याला लवकरच उठवावं लागतं, त्यामुळे मग एखाद्या दिवस त्यांना आरामशीर उठावं असं वाटतं। तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज तिला थोड्या लेटच उठवावं आणि सगळेजणच सकाळी सकाळीच बाहेर गेलेले होते। तर त्याच्यामुळे मग म्हटलं आपलं स्वयंपाकाचं जे काम आहे ते आवरून घेऊयात आणि आज सगळं जे घरातील काम होतं तर ते मला लवकरच आवरायचं होतं। तर त्याच्यामुळे मग लवकरच स्वयंपाकाच्या तयारीला लागले। तर सगळ्यात आधी ते चपात्या वगैरे ज्या आहेत त्या बनवून घेणार होते आणि त्यानंतर मग म्हटलं भाकरी वगैरे जी आहे तर ती नंतर बनवून घ्यावीत। तर आता चपात्यांचं जे पीठ होतं तर ते व्यवस्थित असं भिजलेलं होतं, तर त्यामुळे मग म्हटलं आधी चपात्या ज्या आहेत तर त्याच आवरून घ्याव्यात आणि त्यानंतर मग आपल्या बाकीची जी कामं आहेत तर ती करायला सुरुवात करूयात। तर आता इथे चपात्या वगैरे माझ्या सगळ्या झालेल्या होत्या आणि सोबतच भाजी जी आहे तर ती सुद्धा बनवून झाली होती। म्हणजे एका कामाबरोबर आपली दोन कामं जी आहेत तर ती होऊन जातात आणि एकदा या सगळ्या गोष्टींची सवय झाली ना तर आपला जे काम असतं ना बघा तर ते सुद्धा लवकर आवरून होतं। नाहीतर मग आपल्याला सवय नसली ना तर कामं करताना सकाळी खूपच घाई गडबड होते। तर आता प्रत्येकाच्या सवयीनुसार किंवा प्रत्येकाला जसं काम जमतंय तर त्याच्यावरतीच ते सगळं अवलंबून असतं। तर आता इथे मग म्हटलं चला चहा जो आहे तर तो ठेवूयात, कारण की सकाळी उठल्यानंतर तर काही मी चहा घेत नाही। तर आता इथे बघा जीविका सुद्धा रेडी झालेली आहे। तर आज सुट्टी होती म्हणून तिने हेड वॉश केलेला आहे आणि आता तिला असं व्लॉगमध्ये यायला येत ना तिला खरंच फारच आवडतं, पण मी सहसा तिला जास्त घेत नाही। पण आज तिला नाश्त्यामध्ये चहा आणि बटर जो आहे तर तो घ्यायचं होतं। तर शक्यतो तिचा नाश्ता वेगळाच असतो, पण आज सुट्टी होती आणि ती खूपच आग्रह सुद्धा करत होती, म्हणून तिच्यासाठी ते चहा आणि बटर जो आहे तर तो तिला मी देत आहे। आणि आता असं व्लॉगमध्ये यायचं म्हटलं तर ती खूपच एक्सायटेड असते आणि जसं मी करते त्या पद्धतीने बघा इथे ती सगळं तुमच्याशी शेअर करते। म्हणजे ज्याप्रमाणे मी रेसिपी दाखवते तर त्याचप्रमाणे तिला इथे प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती दाखवायची असते। तर आता तिला सुद्धा नाश्त्यासाठी दिलं, त्यानंतर मग मी सुद्धा नाश्ता केला। तर आता आम्हाला गणपती जे आहे तर ते बसवायचे होते, पण आता यावर्षी आम्हाला गणपती जे आहे तर ते बसवता येणार नाही, कारण की आम्हाला सुतक जे आहे तर ते पडलेलं होतं आणि सकाळी सकाळीच ही बातमी जी आहे तर ती आम्हाला समजलेली होती। तर त्यामुळे यावर्षी गणपती जे आहे तर ते काही आमच्या घरी येणार नव्हते। तर आता सुतक असल्यामुळे कसं होतं बघा, घरातील जर आपल्या असं सुतक वगैरे आपल्याला असेल तर त्यावेळेस मग आपल्याला 10 ते 12 दिवस जे आहे तर ते सुतक पाळावं लागतं। आणि आता घरीच जर म्हणजे गणपती बाप्पांना आणलं तर मग आम्हाला त्यांची पूजा वगैरे सुद्धा करता येणार नव्हती आणि बाप्पांसाठी मग मोदक वगैरे जे आहे तर ते सुद्धा बनवता येणार नव्हते आणि कोणतीच गोष्ट जी आहे तर ती आम्हाला करता येणार नव्हती। तर त्याच्यामुळे मग सगळ्याच मोठ्या लोकांनी असं मिळून ठरवलं की यावर्षी गणपती जे आहेत तर ते घरी न बसवता
गावातील जे गणपतीचं मंदिर असतं तर तिथेच बसूयात, कारण की कसं सुतकामुळे या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणं शक्य होणार नाही आणि देवांच्या बाबतीत आपण असा हलगर्जीपणा सुद्धा करू शकत नाही। त्याच्यामुळे मग सगळ्यांनीच मिळून निर्णय घेतला की सार्वजनिक जे आहे तर ते आपण गणपती बसूयात, म्हणजे गावच्याच मंदिरामध्ये गणपती जे आहे तर ते बसवण्यात येईल, जेणेकरून तिथे त्यांची व्यवस्थित आरस सुद्धा होईल आणि आरती वगैरे जी आहे तर ती सुद्धा व्यवस्थितरित्या होईल। त्यामुळे मग यावर्षी गणपती बाप्पा जे आहेत तर ते आम्ही मंदिरातच बसवलेले होते आणि आदल्या दिवशी खूपच उत्साहाने आम्ही सगळी तयारी जी आहे ना तर ती करायला घेतलेली होती। डेकोरेशन सुद्धा आमचं पूर्ण व्हायला चाललेलं होतं, पण दुसऱ्याच दिवशी अचानक अशी बातमी जी आहे तर ती आमच्या कानावर आली आणि सकाळी सकाळी लवकरच ही बातमी जी आहे ना तर ती आम्हाला कळलेली होती। तर त्याच्यामुळे मग पुढे डेकोरेशन जे आहे तर ते सुद्धा आम्ही कंटिन्यू केलं नाही आणि अर्धच डेकोरेशन जे आहे तर ते आमचं झालेलं होतं। पण आता बाप्पा येणार म्हटल्यावरती कसं होतं बघा, आपण खूपच उत्साहाने आणि उल्हासाने हे जे काम आहे ना तर ते करायला घेतो आणि वर्षातून एकदाच अशी गोष्ट जी आहे ती घडत असते, म्हणजे बाप्पा वर्षातून एकदाच आपल्या घरी येत असतात। त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो आणि सगळेच खूप जोमाने कामाला जे आहेत ना तर ते सुरुवात करतात आणि बाप्पा आले की आपलं घर सुद्धा बघा खूपच भरल्यासारखं वाटतं। पण आता अचानकच अशी एखादी गोष्ट घडली तर मग आपल्याला सुद्धा पर्याय नसतो किंवा आपल्याकडे सुद्धा दुसरा काहीच ऑप्शन नसतो। तर त्याच्यामुळे मग आम्ही जे आहे ना तर ते डेकोरेशन करण्याचं थांबवलं आणि मग सगळ्यांनीच मिळून निर्णय घेतला की गणपती जे आहेत तर ते यावर्षी आपण मंदिरात बसूयात। तर आता जीविकाला सुद्धा सकाळी उठल्यानंतर खूपच वाईट वाटत होतं, कारण की ती सुद्धा 2-3 दिवस झालं खूपच तयारी जी आहे ना तर ती करत होती आणि तिला सुद्धा खूपच आनंद होत होता की बाप्पा घरी येणार आहेत। पण अचानकच असं काही घडल्यामुळे मग तिला सुद्धा थोडंसं वाईट वाटत होतं। मग थोडंसं तिला समजून सांगितलं, कारण की या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिला इतका फारशा अशा माहीत नाहीत किंवा तिला अजून समजतही नाही। मग थोडंसं तिला सुद्धा व्यवस्थित असं समजून सांगितलं तर मग ती सुद्धा रिलॅक्स झाली आणि त्यानंतर मग इथे म्हटलं जेवढं काही आपलं स्वयंपाक केलेला आहे तर तो सगळा इथे मी बाजूला भांड्यांमध्ये काढून ठेवला छोट्या, जेणेकरून मग भांडी वगैरे जी आहे तर ती व्यवस्थित अशी क्लीन करता येतात आणि सोबतच दूध जे आहे तर ते सुद्धा गरम करून घेतलं आणि त्यानंतर मग भाकरी ज्या आहेत तर त्या बनवायला घेतल्या। तर आता इथे भाकरी ज्या आहेत तर त्या बनवून घेत होते। मग म्हटलं जोपर्यंत सगळेजण येत आहेत तर तोपर्यंत म्हटलं आपला स्वयंपाक जो आहे तो रेडी करून ठेवावा, कारण की मग अशा वेळेस काय होतं ना, भाकरी किंवा भाजी जी आहे तर ते आपल्याला घेऊन जाव्या लागतात। तर त्यामुळे मग म्हटलं आपलं हे जे काम आहे तर तोपर्यंत आवरून घेऊयात, कारण की आता सगळ्यांना यायला किती वेळ लागणार आहे तर त्याचा काही अंदाज नव्हता। तर मग म्हटलं सगळेच येईपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे आवरून घेऊयात, जेणेकरून मग लवकर जे आहे तर ते आपल्याला निघता येईल। तर मग म्हणून इथे भाकरी ज्या आहेत तर त्या लवकरच बनवायला घेतल्या आणि भाजी सुद्धा मी बनवून ठेवलेली होती। तर त्याच्यामुळे मग म्हटलं आले की सगळे फ्रेश होतील आणि मग लगेचच स्वयंपाक जो आहे तर तो मग आपल्याला डब्यांमध्ये भरून देता येईल। तर त्यानंतर मग सगळेजण आले आणि फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग डब्यांमध्ये भाजी भाकरी जी आहे तर ती सुद्धा मी भरून दिली आणि मग आई ज्या आहेत तर त्या घेऊन गेल्या होत्या स्वयंपाक। तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला तोपर्यंत आपला ओटा जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेऊयात। आता कपडे वगैरे सुद्धा मला वॉश करायची होती, पण त्याआधी म्हटलं आपलं घरातलं जे काम आहे तर ते आवरून घेऊयात आणि सकाळी सकाळीच आपली ही जी कामं असतात ना तर ती लवकर आवरून घेतली ना तर बरं पडतं, कारण की कसं आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे कपडे सुद्धा लवकर सुकत नाहीत। तर त्यामुळे मग सकाळीच लवकर कपडे धुवून घेतली की मग थोड्या वेळ का होईना हवेमध्ये बाहेर जे कपडे आहेत तर ते सुकतात, नाहीतर पूर्ण दिवसभर असं ढगाळ वातावरण राहिलं तर मग कपडे तर काही सुकतच नाहीत आणि सतत मग थोडासा पाऊस आला की सतत आपल्याला बाहेर ये जा जी आहे ना तर ती करावी लागते। तर त्यामुळे मग म्हटलं की चला आधी आपल्या घरातली कामं आवरून घेऊयात आणि त्यानंतरच मग बाहेर जे आहेत तर ते बाकीची जी कामं आहेत तर ती करण्यासाठी जाऊयात। तर आता इथे किचन जो आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं आता फक्त कपडे जे आहेत तर तेच वॉश करायचे राहिलेले होते। तर आता डेकोरेशन सुद्धा म्हटलं काढून ठेवावं, कारण की आता तसं तर बाप्पा काही बसणार नव्हते। तर मग म्हटलं की चला डेकोरेशन जे आहे ते सुद्धा काढून ठेवूयात, पण मनातून अशी इच्छाच होत नव्हती की कालच आपण इतक्या जोमाने सजावट केलेली आहे आणि आज लगेचच ते काढून ठेवावं। तर मन काही तयार होत नव्हतं, म्हणून मग म्हटलं की चला राहू देत, आजच्या दिवस डेकोरेशन जे आहे तर ते तसंच ठेवावं आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते मग म्हटलं सगळं डेकोरेशन जे आहे तर ते मग व्यवस्थित असं भरून ठेवावं एका बॅगमध्ये। तर आता म्हटलं कपडे वगैरे आधी व्यवस्थित वाळत घालून घ्यावीत बाहेर आणि जीविकाला सुद्धा आता मला बाहेर घेऊन जायचं होतं, थोडंसं काम होतं, म्हणून मग म्हटलं चला लवकरच आपली कामं जी आहेत तर ती आवरावीत। आता पावसाचं वातावरण होतं पण तरी सुद्धा कपडे जे आहेत तर ती मी बाहेरच सुकत ठेवलेले आहेत, म्हटलं थोड्या वेळ हवेने ते सुकतील। तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।